हॅलो नमस्कार. ज्ञानो एक्सटी ट्रॅव्हलमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. मागे आपण बोललो होतो आपल्याला महालक्ष्मीच्या जत्रेला किंवा तिकडे आपल्याला जायचं आहे. तर आपण निघालेत. माणसं थोडी खूप वेगळी आहेत. ती नाही आहेत जे कुंदन अंकित वगैरे होते, ते दोघं पण नाही आहेत. हे सगळे तुम्हाला माहिती पडेल कुठल्या आहेत ते माणसं. सो चला आपण निघूया. हे आमच्या बिल्डिंगमधली मुलं आहेत. नॅनो एक्सटी. आता आपण त्यांना घ्यायला निघालेत. ॲक्च्युली आपण वेस्टला जायचं आहे आणि आमच्या ह्या संडे असल्या कारणाने आमच्या मॅडम जोडीलाच आहेत आणि 3 माणसं आहेत ॲक्च्युली बसणार आहेत गाडीमध्ये. आणि 3 आता माणसं बघायची आहेत, बसवायची आहेत आपल्याला. आणि काही छोटी माणसं नाही आहेत. बघूया आता कसं होतं आहे. आणि आपण आता पिकअप करूया. निघाले तिथून ना. आपण इकडे आलो आता. अजून काय ते लोक आलेच नाही. बघू तू येत आहेत का कसं काय. कोणी अजून आलेलं नाही आहे. बघूया येत आहेत काय, कुठवर आलेत काय माहिती. आले बघा, हे बघा. हे मला आता भेटले तिकडे. आता मी यांना घेऊन जातो. ही माझी दिदी, ही पण दिदी आणि ही वहिनी. आता आपला महालक्ष्मीला आता चाललो आहे. पेट्रोल वगैरे भरलंय. आता हे खारं भरायला चाललेत, आम्ही दर्शनाला चाललोय. तर चला मग पुढची आता जर्नी आपण स्टार्ट करू. आता आपण हवा बिवा भरून घेऊया, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली प्रॉब्लेम नको मध्ये रस्त्यात पुढे. एका माणसं खूप बलाढ्य बसलेत आणि आपली गाडी आहे छोटी. सध्या इथं ट्रॅफिक एवढी लागली. सध्या आपण आता मस्तान नाका क्रॉस केलाय. गाडी किती पण ॲव्हरेज स्पीडला पळवतो, जास्त काही पळवत नाही. गाडी ॲव्हरेज दिला पाहिजे पण नगर फ्रेंड चालतो. गरमी एवढी आहे की गाडीच्या बाहेर आलं ना काम 25. काही सॉलिड आहे. गाडी चालवताना झोपणार होतो पण जाऊ दे म्हणून. बघा
बघा काय ट्रॅफिक आहे. आम्ही अजून पार्किंगला आज जत्रेत आम्ही आज पोहोचणार का असा आम्हाला प्रश्न पडायला लागला सगळ्यांना. काय ग विद्यार्थी, आज आपण जत्रेत पोहोचणार का नाही? काय माहिती, पोचणार ना. खारं घ्यायचंय म्हणजे पोचावंच लागेल. तुम्हाला बोलायचं आहे नाही काय नाही, मटण मिळते का बघतो इकडे. नेमके देवदर्शन आले का काय घ्यायला काय मला काय कळत नाही. खारं घ्यायला खारं. आज मला वाटतं खारं आज खारं भेटते की नाही काय माहिती, नाही तर सुकंच घ्यावं लागेल. आज पूर्ण खारं आहे ते इथून भाजून निघणार आहे उन्हात, तरी आम्ही पोहोचतोय अजून. बेकार ट्रॅफिक झालं, बेकार. एवढी हालत बेकार झाली, गाडी पार्किंग करायचे वांदे. आता आम्ही आले थोडे पुढे युटर्न मारायला, आणि आता युटर्न मारून आम्ही बघूया जाण्याचा रस्ता आपला आहे त्या साईडला, कुठे साईडला गाडी लावता येते का, कारण का गाडी पार्किंगलाच जागा नाही आतमध्ये ॲक्च्युली. सर्वांच्या गाड्या खूप इथं. आता मला वाटतं 2-3 किलोमीटर जाऊन पुढे आम्ही आलो. हे बघा ना, पार्किंगला सगळ्या गाड्या इकडे पण लागल्या. हे बघा, इकडून सगळ्या गाड्या लागल्यात 4 व्हीलर्स त्या आउटसाईडने पण. एकदम बेकार हालत आहे. अजून जत्रेमध्ये काय देवळात सुद्धा गेलेत नाही असून ही हालत आत्ताच आहे. आता जत्रेत गाडी एकदा पार्क करायला मिळाली ना तर काय टेन्शन नाही आहे. बाकी बघूया आता काय करते ते पुढे. गाडी आता उतरल्यानंतरच सगळं होईल, बाकीचं काही करता येणार नाही आपल्याला. सध्या गाडी आता एवढी मागे लावली आपण, पार्किंग जागा नाही, रोड साईडलाच गाडी लावायला लागली, कारण का हालत एवढी खराब आहे की सध्या काहीच घे. बघा ट्रॅफिक बघा ना काय आहे, ट्रॅफिक बघा ना काय खतरनाक आहे. ॲक्च्युली आता गाडी आता ऑलरेडी आपण तिथून मागून सोडून चाललेत. फायनली आपण जत्रेमध्ये आता आलो ॲक्च्युली. बघा जस्ट एंट्री आहे. बघू शकता, एक नंबर. एकदम फुल मस्त रश आहे. गर्दी बघा, गर्दी. चला चला सरळ. सरळ सरळ सुषमाजी. थांबा मुले मुले थांबा. मंदिर बघा, एक नंबर आहे.
परिस्थिती ही आहे सध्या. थोडं आता कुठे मोकळे हवेत आले आम्ही. हा काय पाहिजे? केवढ्या मोठ्या खारवलेली मच्छी आहे. आहे ना पूर्ण हा मच्छीचा ॲक्च्युली आहे, सुक्या मच्छीचा. सगळ्या प्रकारची छोटी मोठी मच्छी पूर्ण मिळते इकडे. ही आपण मोठीवाली घेतली, त्याच्यामध्ये 4 वाटे करू 1,500ला. ह्याचे किती काटाच काय नुसता हा? ह्याचे किती? बाय बाय. 1000 रुपये काय ते नक्की सांग. 500ला दे. नुसता काटाच पाहिजे. नाही ना 700 का देशील तर काप पटकन देशील. राहू दे नाही बस. नको नको बरोबर आहे. तुमचा काटा आहे म्हणून मी घेतलं का? तुम्हाला काटा आवडतो म्हणून 700ला देशील तर हे मला वाटते खाऊ गल्ली का चिकन गल्ली भुजिंग गल्ली काहीतरी दिसते. एवढा धूर निघतोय म्हणजे. बापरे. रिटर्न गाडीत जबरदस्त. 200-300 रुपये 300 रुपये. तू काय करते मग?
गीताने काय घेतला कुठे तुम्ही घेतलं का परत काय घेतला मुशीचा विचार होतोय काही मुशीचा मग घे ना पाहिजे तर तुमचं चालू आहे ना हां हां 2 वाटे कशा प्रकारे करतायत बघा नाही ना सुट्ट्या तू थांब देईल तिथं बघते स्वप्नील पाटील घनसार आपण तिथे असाल तिथून लगेच श्री महालक्ष्मी मंदिरासमोरून ट्रक कार्यालयामध्ये यायचं आहे स्वप्नील पाटील घनसार बोरं बघा बोरं श्री महालक्ष्मी मंदिरासमोरून ट्रक कार्यालयामध्ये यायचं आहे आपले मित्र आपल्याला श्री महालक्ष्मी या मस्त ॲक्च्युली गोड बोर आहेत आणि बघूया आता किती घेता येतात आपल्याला तेवढ्या त्यानुसार आपण बोर आपण घेऊ गर्दी एवढी आहे का ब्लॉगिंग करणं एकदम कठीण झालं आहे खाऊन बघतो अप्रतिम शॉपिंग चालू आहे अप्रतिम पैसा संपत नाही असं झालाय तिकडे जाम पैसा आहे तेव्हा तिथे संपत नाही खूप सगळ्यांनी आता थोडे थोडे घेतलंय सामान बोरे घेतलेत आता बघू अजून पुढे काय काय घेता येतं का आपल्याला चला थोडासा आता ऊसाचा रस पिऊया ॲक्च्युली काय बोलायचं बोललं ना बोलू आता आम्ही फिरून फिरून खूप थकलोय आता आम्ही उसाचा ज्यूस पितोय मस्त थंडगार होणार आता ॲक्च्युली कोठा पूर्ण झालाय म्हणून चालले जातं हो जाम आम्ही चोरून चोरून काय काय खाल्लेलं आहे खोटं नाही आता बोलायचं शेंगदाणे बोरं अजून काय 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 आहे बरंच काय काय आहे. हे इकडे बघा जाम थंड आहे पण आंबट चिंबट चिंबट आंबट
एकदम थंडगार आहे, थंडगार, जास्तच थंडगार आहे. सावकाशाला दिसतोय कोण इकडे? फायनली कुठे गेले लोक? ॲक्च्युली आमचे माणसं हरवलीत, कुठं हरतात काय समजत नाही. मी पुढं राहिलो त्यासाठी. त्या पोरीने मी घेतला का गेलं, हे गेला कुठे बोललो. आता आपण ॲक्च्युली निघतोय आणि आता निघताना पण गर्दी दुसऱ्या साईडने आपण निघतोय ॲक्च्युली. बघा सामानच सामान. ₹150 रुपये सांगताय. 200 सांगते, 150 घेतलं. त्याला पॅक घेतले ₹150 एक. आज घेतलेली मच्छी आता सगळी मला वाटतं हे करणार. हॅलो नमस्कार. कालच्या आपल्या ब्लॉगमध्ये एंड करायचं विसरून आपण गेलो ब्लॉगला. आणि रात्री पण आम्ही आलो उशिरा, कमीत कमी 11 साडे11ला काहीतरी घरी इकडे पोचलो. त्यांना सोडायला त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही. त्यांना घरी सोडून वगैरे आम्ही रिटर्न आमच्या घरी यायला आले 11 साडे11 वाजले काहीतरी. महालक्ष्मी ते इकडे विरार फाटा येता येताच आम्हाला तरी लवकर फटाफट क्रॉस केला आम्ही. 45 मिनिट्समध्येच आम्ही इथे पोचले. पण इकडे एवढं रात्री थोडा फास्ट होतो थोडं आम्ही. आणि एवढं काय व्लॉगिंग करायला भेटलं नाही, एवढी गर्दी होती. आणि हा संडे मला वाटते लास्टचा संडे असेल हा संडे बघायला गेलेला तर त्या यात्रेतला. त्यामुळे गर्दी संडे बघच तो मग त्याच्यामध्ये खूप होती गर्दी, खूप म्हणजे जास्तच. म्हणजे एवढं आतमध्ये पण जाता आलं नाही. आणि पार्किंगसाठी पण हालत खराब झाली, तुम्ही बघितलं असेल मागे आता. त्याच्यामुळे 1 तास तर ते पार्किंगच्या 1-1.5 तास ते पार्किंगच्याच पाठी केला आमचा. 1 तास तर पार्किंगमध्येच गेला आमचा. आणि प्लस तोच 1 तास आम्हाला तिकडे फिरायला अजून भेटला असता आम्हाला असं. त्याच्यामुळे काय एवढं एक्सप्लोअर करायला भेटलं नाही. आणि देवळात जाताही आलं नाही, कारण का गर्दीच एवढी होती की बाहेरच एवढी गर्दी, तर आतली गर्दी बघूनच आम्ही टेन्शन लागलं. आणि बघू एकदा परत आपण काहीतरी तिकडे एक मंदिरामध्ये जाऊन येऊ आणि दर्शन देखील चांगल्या प्रकारे घेता येईल आपल्याला. सो चला, हा ब्लॉग यायला थोडा उशीर झाला आपल्याला. ह्याच्या अगोदरसुद्धा एक ब्लॉग यायला पाहिजे होता, पण काही कारण असतो. माझी पण तब्येत बरी नव्हती. 2-3 दिवस मी पण देखील थोडा फिवर होता. त्याच्यामुळे काय करता आलं नाही. आणि जसा फिवरमधनं थोडा कमी झाला म्हणजे झालं, आणि तसं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही निघालेत लगेच. नशीब यात्रेमध्ये जरा फिरायची ताकद भेटली थोडेफार, आणि एकदाचे फिरून आलो जरा मस्तपैकी. आपल्या थंबनेलमध्ये तुम्हाला वाचलं असेल का, यात्रेला जाण्याचं एक कारण काय होतं तिकडे आपलं. तर व्हिडिओ एन्जॉय करा. आपण ह्याच्याशी चांगली व्हिडिओ बनवू
एवढं काय संवाद झाला नाही व्हिडिओमध्ये, नॉर्मलीच झाला, जास्त काय झाला नाही संवाद. बघू आपली ती जुनी टीम आहे ती काय करते. पुढच्या ब्लॉकला काय कुठे जायचं थोडासा प्लॅनिंग करू. कदाचित अंकितच्या घरी जाऊ शकतो आम्ही, कन्फर्मेशन नाही अजून. 16 तारखेला काहीतरी त्याची घरची ओपनिंग आहे. चला बघूया. सो इकडे आपण आपला हा ब्लॉग एंडिंग करतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये मिळूया किंवा भेटूया. चला मग बाय. आणि एक विसरतो मी दर टायमाला बोलायला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वाटलंच तर शेअर देखील करा. चला बाय.